कुंडामध्ये सकाळी अग्निहोत्र होतं आणि ते अग्निहोत्र करण्याकरता यज्ञ करण्याकरता त्या अग्निहोत्र असलेल्या ठिकाणी म्हणजे यज्ञ कुंडाच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं। दुसरं असं असतं की तुमच्या योग्यतेनुसार तुमच्या दारामध्ये किंवा तुमच्या दाराच्या समोर तुम्हाला हवन कुंड दिलं जातं। ज्यावेळेला तुम्हाला अशी निवास व्यवस्था मिळते की तुमच्या घराच्या समोर म्हणजे तुमच्या अगदी दारामध्ये तुमचा अग्निकुंड आहे, त्याच्या वेळेला समजायचं की गुरुने आपल्याला काही अधिकार प्राप्त करून दिलेत, आता आपल्या पदरामध्ये काही अधिकार आहेत। याच्यामध्ये 3 डिवायडेशन येतात। एक ऋषी आहेत, ऋषींच्या पुढे ज्यांना अग्निकुंडामध्ये त्यांच्या समोर अग्निकुंड केलेलं आहे ते मुनीमध्ये आलेले, म्हणून तुम्ही कुणाच्या आश्रममध्ये तर कपिल महामुनी, तर मुनी स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं की तुम्ही मुनी झालात आता, म्हणजे ऋषी राहिलेले नाही, म्हणजे आता अभ्यास करणारे राहिले नाही, आता तुम्ही शिक्षा देणारे म्हणजे प्रत्येकाला शिक्षण देणारे विद्या देणारे तुम्ही झालेला आहात। याप्रमाणे अधिकाराची प्राप्ती होते, आपल्याला डिग्री मिळते, तसंच स्थायी स्वरूपामध्ये इथे हवन कुंड दिलं जातं। आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे गेले, मग ते महामुनीमध्ये आले। कपिल मुनी महामुनीमध्ये आहे। कपिल मुनी विष्णूचा साक्षात अवतार आहे आणि असा साक्षात अवतार असताना गोदावरीच्या तीरावरती प्रचंड ज्ञान अनमोल वाणी दैवी रसाळ वाणीतून देवाचं नामस्मरण चालू आहे, भक्ती चालू आहे, अध्यात्म चालू आहे, पण एवढं सगळं लोकांना बघवलं गेलं नाही। आणि मग आता कुठेतरी मोठा होतोय तर आता याला छोटा करायला पाहिजे। पहिल्या दिवसापासून आज 10व्या दिवसापर्यंत तुम्हाला सांगतोय कुठल्याही क्षेत्रामध्ये राहा, स्ट्रगल हे तुम्हाला करावंच लागतं, कॉम्पिटिशन ही तुम्हाला फाईट करावीच लागते। आणि या सगळ्यामध्ये संपूर्ण परिषदेच्या लोकांनी ठरवलं की कपिल आता ऋषीमधनं मुनीमध्ये जाईल आणि मुनीमधनं महामुनीमध्ये जाईल। याला जर कुठेतरी रोखायचं असेल तर सर्वात सोपी आयडिया की याच्यावरती काहीतरी पातक टाकलं पाहिजे, काहीतरी पाप याच्यावरती टाकलं पाहिजे आणि ते पाप असं झालं पाहिजे की याला ही कर्मभूमी सोडून जावं लागलं पाहिजे, या भूमीचा त्याग करावा लागला पाहिजे। कपिल मुनी स्वतःच्या भगवत अवस्थेमध्ये होते। इतकी सुंदर रचना आहे ना, साईबाबांच्या एका काव्यामध्ये येतं, असे बहुत शहाणा परिणसे गुरुची कृपा। किती तुम्ही शहाणे असा, तुमच्याकडे फक्त बुद्धी आहे, बाकी त्याच्या पलीकडे काय नाहीये। ज्ञान तुमच्याकडे तेव्हाच येतं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये गुरु येतो। तर गुरुची प्राप्ती नाहीये, बसलेले ते भगवत अवस्थेमध्ये बसलेले आहेत। इतका अधिकार संपन्न आहे की देव हृदयामध्ये आहे ते जाणून बसलेले आहेत, परंतु फक्त काय जवळ आहे तर बुद्धी जवळ आहे। आणि सगळ्या बुद्धिजीवीच्या लोकांनी विचार केला की आता याला पातकामध्ये अडकूया, म्हणून एक अगदी मृत अवस्थेमध्ये पोहोचलेली म्हणजे की मी जिवंत आहे परंतु कधी मरेल ते सांगू शकत नाही अशी गाय घेतली आणि ती गाय आणून कपिल मुनींच्या आश्रमामध्ये सोडली। तपश्चर्या करत होते, कशाचा कशाला पत्ता नाही, आणि दारामध्ये गाय आणली। ती दारामध्ये गाय बघितल्यानंतर ती तहानेने व्याकुळ झालेली होती, म्हणून बिचारे उठले आणि त्या गायीला पाणी पाजायला गेले। गोदावरीचं तीर्थ त्या गायीच्या मुखामध्ये पडलं आणि गायीने कपिल मुनींच्या हातून जलप्राशन केलं आणि शेवटचा श्वास घेतला। गायीने त्यांच्या मांडीवरतीच त्या ठिकाणी प्राण सोडले। प्राण सोडल्यानंतर गायीला अगदी हृदयापासून कळवळून हाक मारत होते की भैया तू उठ, भैया तू उठ, परंतु गाय काही उठली नाही। आणि संपूर्ण बुद्धिजीवी वर्गाच्या लोकांनी बाहेर येऊन गोंगाट केला की हे कपिल मुनी तू पातक आहेस, तू पापी आहेस, तुझ्या हातून गो हत्या झालेली आहे, या गायीला तू मारलेलं आहेस। कपिल मुनी दाह पडून सांगत होते, अरे की नाही, मी तिला जलप्राशन केलं आणि तिने ते प्राण सोडले, माझं काही नाही, इदम न मम, मला माहिती नाही कोण आहे कुठून आहे, परंतु लोकांनी सांगितलं की नाही, तुझ्या भूमीमध्ये तुझ्या मांडीवरती तिला अंत आलेला आहे, तर 100% तू पापी आहेस आणि ह्या पापाचं तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल आणि ते प्रायश्चित्त भोगण्याकरता तुला या भूमीचा त्याग करावा लागेल, कारण आम्ही सगळे सिद्ध आहोत। आणि आम्ही सगळे सिद्ध असताना तुझ्यासारखा एक माणूस की ज्याच्या मस्तकावरती गो हत्येचं पाप आहे, हा कलंक जर आमच्यामध्ये असेल तर आम्ही याच्या पुढच्या सिद्ध अवस्थेला जाऊ शकत नाही, आम्ही याच्या पुढे प्रवास करू शकत नाही। आम्ही सगळ्यांनी या तीर्थाचा, आम्ही सगळ्यांनी या स्थानाचा त्याग करण्यापेक्षा सर्वात सोपं आहे की तूच या जागेचा त्याग कर। ज्याची आवडी संसारू ते गेला, त्यांनी का आबोला धरी लागे नाही, की ज्याच्याकरता सगळा संसार सोडला, ज्याच्याकरता सगळं काय धरलं, त्या परमेश्वराला हाक मारत राहिले, पण त्यावेळेला तो परमेश्वर निर्गुण निराकार झाला, तो एक शब्द बोलत नाहीये। कपिल मुनी अक्षरशः हृदयापासून आळवत आहेत की तुझ्याकरता संसार सोडला, तुझी आवडी संसार होते गेला, त्यांनी का बोला धर लागे बाय। बाकी लोक काय म्हणतात त्याच्याशी काय कर्तव्य नाही, पण तुझ्याकरता घरदार सोडलं, तुझ्याकरता संसार सोडला, तुझ्याकरता कुठल्याही ऐहिक सुखामध्ये अडकलो नाही आणि आज तूच आबोला धरलास। आता या लोकांचं ऐकण्याचं गत्यंतर नाही। आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट होतात असं नाही, काही काही गोष्टी या वाईट होतात, त्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असते। कपिल महामुनींनी दंडवत घातलं, सगळ्या
संत मंडळींना, सगळ्या सिद्ध मंडळींना नमस्कार केला आणि सांगितलं की आता तपोभूमी तपश्चर्या करण्याकरता निघून जातो, या भूमीचा त्याग करतो, पण तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझं रक्षण करते ना. त्या लोकांनी सांगितलं लवकर भूमीचा त्याग करणे, त्या भूमीला कलंक लागेल आणि कपिल मुनींना गोदावरीच्या तीरावरनं हाकलण्यात आलं. अतिशय व्याकुळ मनाने शांतपणे तिकडनं निघून गेले आणि पुढे ज्या ठिकाणी एखादं स्थान लागलं त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी अगस्ती महामुनींचं दर्शन झालं. अगस्ती महामुनींना म्हणले काय करू. त्यावेळेला अगस्ती मुनींनी सांगितलं की हीच तुझ्या आयुष्यामधली संध्याकाळ आहे, हीच तुझ्या आयुष्यामधली रात्र आहे. या रात्रीमध्ये फक्त प्रवास कर आणि सकाळी जिथे पोहोचशील तिथे तुझा उदय आहे, जिथे पोहोचशील तिथे तू आणि भगवत एक होशील, दुसरं काही नाही. तुला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. तू फक्त ज्ञान गोळा करत होतास, पण तुला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, तर आता रात्रीचा प्रवास कर. म्हणतात असं गोदावरीच्या तीरावरनं रात्रभर प्रवास करत होते. कपिल मुनींना कळतही नव्हतं आपण कुठे चाललोय. कळत आपल्यालाही नाही, संसारामध्ये आपण कुठेही चाललोय आपल्यालाही कळत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये प्रवास करत असताना सकाळी ज्या वेळेला थांबले त्याच्या वेळेला ज्या ठिकाणी आले त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळेजण बसलेले आहात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर कळलं की आपण अमरकंटक मध्ये आहोत, आपण नर्मदा मैयाच्या तीरावरती आहोत आणि इथे आल्यानंतर स्वागताकरता राम त्या ठिकाणी होते. रामांनी कपिल मुनींचं स्वागत केलं. केवढा मोठा आपला अधिकार आहे त्या अधिकाराची जाणीव झाली. आले आणि तपोभूमीला बसले, धुनाची प्रज्वलित केली. आपल्या संप्रदायाचे होते. आपल्या संप्रदायामध्ये मंदिर, देव आणि मूर्ती याच्यापेक्षा सगळं काही आहे ते धुनाच आहे. तर धुनाजींची स्थापना केली आणि ज्या धुनाजींची स्थापना केली त्या धुनाजींच्या समोर मी आणि तुम्ही बसलेलो आहोत आणि फक्त सत्संग ऐकतोय. आपल्यामध्ये मूर्ती येत नाही, आपल्यामध्ये देव येत नाही. आपला देव आपल्या हृदयामध्ये आहे आणि जिथे जिथे धुना असेल त्या प्रत्येक ठिकाण आपल्याकरता तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आले आणि धुनाजींची स्थापना केली आणि धुनाजींच्या समोर बसले. कपिल मुनी तपश्चर्याला बसल्यानंतर नर्मदा मैयाला पाझर फुटला. आई येते, माया किती आहे बघा, प्रेम किती आहे बघा, पाझर फुटला आणि या ठिकाणी अशी कोसळायला लागली. कपिल मुनींना त्या सगळ्या आवाजाने इतकं काही बरं वाटलं की जरी काही कोणी आपल्याला खुशीमध्ये घेते, आपल्याला जवळ घेते. त्या भावनाने त्या ठिकाणी जवळ गेले. नर्मदा मैयाने तिच्या जलाने त्यांना स्नान घातलं. ज्यावेळेला नर्मदेचं स्नान झालं त्याच्या वेळेला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि स्वतः कळलं की आपण काही ऋषी, आपण कोणी मुनी, आपण महामुनीमध्ये नाही आहोत, तर आपण विष्णूचा 9वा अवतार आहोत, आपण स्वतः विष्णू आहोत. त्या गोष्टीची भावना निर्माण झाली, ते आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि जे आत्मज्ञान झालं ते जगाकरता मोकळं केलं. त्या तपोभूमीमध्ये आपण आहोत. 9मुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी हातामध्ये आला. स्वतः विष्णू आहे म्हणल्यानंतर आता उपासना कोणाची करायची, तर भगवान शिवशंकरांची उपासना करायला लागले. जटाजूट गंगा आणि चंडमुंडधारी, जटाजूट गंगा चंडमुंडधारी, सदैव मुखी राम नाम विराजित. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम नाम चालू आहे. नाही शंकर कुणाचा जप करतायत तर रामाचा, शंकर रामाचा जप करतायत. अखंड मुखामध्ये राम नाम आहे. त्या शंकराच्या प्राप्ती करता उपासना करायला लागले. नर्मदेच्या किनाऱ्यावरती होते. भोलेनाथ प्रसन्न झाले. आले आणि कपिल मुनीला म्हणले काय सिद्ध करून देऊ सांग. त्याच्या वेळेला म्हणले काही नाही, माझं तुमचं रूप आहे ते रूप मला सिद्ध करून द्या आणि त्याच्यामध्ये जीवा शिवाची एकत्र भेट घडवा. त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी हातामध्ये 9मुखी रुद्राक्ष दिला. पण 9मुखी रुद्राक्ष कपिल मुनी धरला जातात. 9मुखी रुद्राक्ष कपिल मुनी स्वरूप धरले जातात, ज्याच्यामध्ये जीवा शिवाची भेट होते, ज्याच्यामध्ये शरीर निरोगी होतं, ज्याच्यामधनं वासना आणि कामना निघून जातात. जे कराल ते प्रत्येक गोष्ट परमार्थाला धरून होते. तुमच्या शरीरामध्ये रोग राहत नाही. अशा कुठल्याही सुखाची प्राप्ती व्हायला तुम्हाला शिल्लक राहत नाही. सगळी सुख तुमच्या पायाशी लोळण घेतात, पण तुम्ही कुठल्या सुखामध्ये अडकत नाही. का तर निज आनंदी राहणे स्वरूप योम आहे. तुम्हाला स्वरूप प्राप्त होतं. म्हणून कपिल मुनींचा आशीर्वाद घेऊन 9मुखी रुद्राक्ष धारण करतात. तो कपिल मुनींना सिद्ध स्वरूपामध्ये 9मुखी रुद्राक्ष धारण झाला. पुढे तपश्चर्या करत राहिले, तपोभूमीमध्ये राहिले. नर्मदा मैयानी सहारा दिला. सगळं काही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. या ठिकाणी नर्मदा मैयानी विचारलं अजून काय पाहिजे. कपिल मुनींनी सुंदर वाक्यामध्ये नर्मदा मैयाला सांगितलं, मेरे सर पे न अपने रेवाजी रख दे ये दोनों हाथ और देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. काय मागितलं की तुमचे दोन्ही हात माझ्या डोक्यावरती ठेवा आणि साथ द्यायची असेल तर जन्मानुजन्मी साथ द्या. त्या अमरकंटक भूमीमध्ये तुम्ही आलात हे तुमचं पुण्य नाही, म्हणजे या शरीराचं पुण्य नाही, तुमचा आत्मा पतित पावन आहे. याच्या अगोदर पण नर्मदा मैयाच्या दर्शनाला तो आला होता आणि आता सुद्धा नर्मदा मैया त्याला दर्शनाला घेऊन आली. अमरकंटक भूमीला आपले पाय लागले.
मेरे सर पे ना अपने गुरुजी, लोक काय म्हणतात, अपने सर पे ना अपने गुरुजी, रख देइये दोनों हाथ और देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. आपल्या आयुष्यामध्ये नर्मदा मैया कपिल ऋषींना भेटली, आपल्याला नर्मदा मैयाने बोलवलं, तिच्या जलामध्ये आपल्याला स्नान करायला भेटलं. खरं तर आपण भाग्यवान आहोत आणि याहून मोठे भाग्यवान आपण आहोत की गुरूंच्या बरोबर आपल्याला यात्रा करायला मिळते. सर्वात मोठं पुण्याचा कालावधी काय असेल, तर एरवी कसाही आला कुठेही आला त्याला व्हॅल्यू नाही, गुरुच्या बरोबर आला तर जेवढं पुण्य गुरुला प्राप्त होईल तेवढं पुण्य मला प्राप्त होईल. म्हणून कुठलीही तीर्थयात्रा गुरूंना घेऊन करावी. तुम्ही आज मला गुरु मानताय, मंत्र दीक्षा वगैरे हा सगळा एक संसार आहे, हा सगळा एक प्रपंच आहे. नातं हृदयाशी जोडलेलं आहे. आत्म्याचा संबंध गुरुशी आहे, तुमच्या आत्म्याचा संबंध आहे. शरीराने तुम्ही मंत्र घ्या नाही तर नका घेऊ, काय करताय आणि तुम्हाला काय वाटतं याच्याशी काही कर्तव्य नाही. तुम्ही आणि मी वेगळं नाही हे मी मानतोय. आणि ज्यावेळेला गुरुच्या बरोबर येतं, आमच्या गुरूंनी आम्हाला आणलं नर्मदा किनाऱ्यावरती, आमचे गुरु आम्हाला घेऊन जातात शिर्डीला, त्यावेळेला असं तसं नाही घेऊन जात. कसे घेऊन जातात, लाड लाड करत मला नेल शिर्डीला, बाबांनी नेल शिर्डीला. परंपरेमध्ये आहे, गुरुनी परंपरा दिली. गुरुजी इतकी सेवा केलेली की या नर्मदा तटावरती गुरुनी उभं राहून विचारलं, गुरुजी सांगा एका हातामध्ये साफा आहे आणि एका हातामध्ये परमेश्वर आहे, तुम्हाला काय पाहिजे. आम्ही सांगितलं आम्हाला फक्त गुरु पाहिजे. साफा पण मिळाला आणि परमेश्वर पण मिळाला. आणि साफा आणि परमेश्वर या तर दोन्ही गोष्टी बस फक्त आहेत. साफा दिसायला आणि परमेश्वर अदृश्य रूपाने पाठीमागे, पण गुरु सदैव हृदयामध्ये आहे. माझ्या एकट्याकडे पाहतोय असं नाही, तुमच्या सगळ्यांकडे पाहतोय. तुम्ही त्याच्याशी एकरूप आहात. कधी कुणाला घेऊन जाल ना आणि कधी कुणाची सेवा कराल तर असं तसं घेऊ नका, लाड लाड करत घेऊन जा. बघा त्याचा स्वार्थ चांगला झाला ना, त्याचा परमार्थ पण चांगला होईल. तुम्हाला चायनीज पण खायला घातलं, जाणीव करून देतोय, तुम्हाला चायनीज पण खायला घातलं, आज तुम्हाला वडा पण खायला घातला. तुम्ही तोच प्रसाद रोजचं वरण भात भाजी पोळी पुरी आणि मग काय डाळ भात, मग काय चणे डाळची भाजी. तुम्ही सगळे म्हणता खूप भाजी चांगली झाली, पण मला माहिती की तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. तुम्हाला चायनीज पण खायला घातलं, तुम्हाला वडापाव पण खायला घातला आणि ओंकारेश्वरला पाणीपुरी पण खायला घातली. का तर लाड लाड करत मला नेलं नर्मदेला, लाड लाड करत तुम्हाला आणलेलं आहे. आणि हीच परंपरा आहे. आयुष्यामध्ये कधी कुणाला घेऊन जाल तर लाड करत घेऊन जा. रोज आयुष्य जगाल तर ज्या लोकांबरोबर जगताय त्या लोकांबरोबर फक्त नात्याने नका. हे सगळे सहप्रवासी आहेत, हे सगळे आपले सहप्रवासी आहेत. एक दिवस ते तुम्हाला सोडून जातील, नाही तर तुम्ही त्यांना सोडून जाल. हृदयामध्ये राहील तर फक्त प्रेम राहील आणि अनुसंधानामध्ये एकमेकाच्या संबंधामध्ये राहाल तर फक्त प्रेमाने संबंधात राहाल. काल धनुने आमच्या सांगितलं की नर्मदेच्या किनाऱ्यावरती नर्मदेमध्ये आहे काहीतरी ज्ञान द्या. ज्ञानामध्ये फक्त एकच कबीराचा दोहा सांगितला, पोथी पड पड जग मुआ पंडित भया न कोई, 2.5 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होई. किती पोथ्या वाचल्या, किती पुराण वाचली, किती जप केला आणि किती स्तोत्र वाचली, परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. परमेश्वर अनंत आहे, परमेश्वर अपार आहे आणि त्याला प्राप्त करायचं असेल तर योग याग विधी येणे नोय सिद्धी, त्याच्याने तो मिळणार नाही. नुसतं योग याग करून प्राप्त होणार नाही. योग याग करून काय प्राप्त होईल तर समस्यातून समाधान प्राप्त होईल. परंतु हृदयामध्ये जर देव बसवायचा असेल तर 2.5 अक्षर प्रेम का, 2.5 शब्दांचं 2.5 अक्षरांचा शब्द सांगितला प्रेम, की हृदयामध्ये प्रेम घेऊन चाला. कुठल्याही ठिकाणी गेलात, कुठेही असाल, ज्यांचे आहेत त्यांचे प्रत्येकाचे लाड करा. परमेश्वर तुमचे सगळे लाड करेल. आणि सगळे लाड करत असताना शेवटला लक्षात याल की तुमच्या खिशामध्ये रुपया नव्हता तरी सगळ्यांचे लाड झाले, कारण तर तुम्ही केले असं त्यांचा गैरसमज आहे. परंतु तुमचं काही नाही. मुफ्त का चंदन और घिस मेरे नंदन करणारी मैया आहे. तुम्हाला वाटतं गुरुजींनी आज वडा सांबार ठेवलं, तुम्हाला वाटतं गुरुजींनी आज चायनीज ठेवलं, गुरुजीच्या खिशामध्ये रुपया नाही. गुरुजी काय आहे ते सगळं तुमचं आहे. तुमच्यामुळे यात्रा घडते, तुमच्यामुळे परोपकार घडतोय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मैया अखंड हृदयामध्ये, गुरु अखंड हृदयामध्ये, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत. या सगळ्या गोष्टी हृदयामध्ये घेऊन कपिल मुनी या ठिकाणी राहिले. खरोखरी आपण खूप भाग्यवान आहोत. इथला श्वास बघा, इथली प्रकृती बघा, इथली शुद्ध हवा बघा आणि हे घनदाट जंगल बघा. या जंगलाचा तरी कधी विचार केला होता का? अमरकंटकला जायचं मैयाचा उगमस्थान, अजून पुढे जाल अजून आनंद होईल, अजून पुढे जाल आनंद अजून आनंद होईल. हे तर कपिल महामुनींचं तीर्थ आहे, हे तपस्वींकडे येतं. आणि इथून एवढाच संदेश घेऊन जायचा की आयुष्यामध्ये जे काही जगू ते लाड करत जगू. खिशामध्ये हात घालून कुणाचे लाड करणार नाही. मनामध्ये विचारामध्ये आणू, बस सगळ्यांना श्रीखंडपुरी खायला घालायची आहे. तुमच्या विचारांच्या पुढे दुसरी कुठलीही दुनिया नाही. तुमचे विचार श्रेष्ठ आहेत. तुमच्या विचारात आणा, कर्मामध्ये आपोआप येईल. आणि कर्मामध्ये येण्याकरता पैसे लागतात असं काही नाही. तुमच्या खिशात पैसे नसतील तर प्रत्येक गोष्ट
तुमच्या कर्मामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एकदा कर्मामध्ये आल्यानंतर ती कर्मणी कर्ममध्ये कशी आणायची त्याच्याकरता गुरु समर्थ आहे. या साफ्याची मोठी परंपरा आहे. या साफा जर तुम्ही बघितला तर माना की तो तुम्हाला भेटला. फक्त तो तुम्ही हृदयात जपून ठेवा. गुरुचा मंत्र घ्या अथवा घेऊ नका. शरीर रूपाने गुरु करा अथवा करू नका. गुरु हा हृदयाशी संबंध जोडलेला आहे आणि हृदयापासून कुणाला गुरु माना. ज्याला गुरु मानाल ना तो तसंही तुमचं कल्याण करेल. त्याच्या एका हातामध्ये परमेश्वर असेल, एका हातामध्ये साफा असेल, परंपरा असेल. गुरु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला विचारेल तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा गुरुला मागा. एक गुरु भेटला तर परमेश्वर पण आपल्या बापाचा आणि साफा पण आपल्याच बापाचा. तर याप्रमाणे पूर्णपणे आयुष्य व्यतीत करायचं हा संदेश या ठिकाणी कपिल महामुनी देतात. कपिल महामुनी इथे सांगितलं, मेरे सर पे न रेवाजी अपने रख दे दोनों हाथ और देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. म्हणून ते इथे देह स्वरूप, वायू स्वरूप, आकाश स्वरूप, अग्नी स्वरूप इथे राहिले आणि आम्ही सगळ्यांनी कोण्या एका जन्मामध्ये त्यांना हृदयस्थ केले म्हणून आज त्यांच्या दुनाजींच्या समोर आम्ही सगळे विराजमान आहोत. एकदा दुनाजींकरता जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला सगळ्यांना दुनाजींचं दर्शन घ्यायचंय आणि हे दर्शन घेऊनच आपल्याला इकडनं बाहेर पडायचंय. हा कपिल मुनींचा तीर्थ आहे. तर कपिल मुनींचा इतिहास तुम्हाला सांगितला. नर्मदा मैया आहे, तिला पाझर फुटतो, तुमच्याकरता ती इथे वाहते. अनेक पुढे घाट आहेत ज्या घाटामध्ये काही संबंध नाही, परंतु त्यांच्याकरता तिथे प्रगट झाली, त्यांच्याकरता ती व्हायला लागली. एकट्या कपिल मुनींकरता नाही आली, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकरता सुद्धा आली. पण त्याने आई म्हणून हाक मारली. त्यांनी मागितलं वचनामध्ये की देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. म्हणून ते शरीराने निघून गेले तरी मैया स्थायी स्वरूपामध्ये तिथे राहिली. आज कपिल मुनी शरीराने निघून गेले, देहाने निघून गेले, तरी सुद्धा मैया इथे राहिली तुम्हा आम्हाला भेटण्याकरता, तुमच्या आमच्यावर प्रेम करण्याकरता. तर हा कपिल मुनींच्या तीर्थाचा महिमाने एकदा जोरदार कपिल मुनींकरता टाळ्या वाजवा की आम्ही एवढ्या महान तीर्थामध्ये आलो. जिथे रामाने तपश्चर्या केली त्या तपोभूमीमध्ये आमचे चरण लागले. खरंच आम्ही धन्य झालो. ज्यांची आम्ही सेवा केली, ज्यांना आम्ही ईश मानले, ज्यांना आम्ही आराध्य मानले, खरोखरी कुठेतरी त्यांनी आमची लाज राखली. मला तर वाटत नाही या जन्माचं माझं एवढं पुण्य आहे की मी दरवर्षी इथे येईन. पण खरोखरी तो गुरु तितका महान आहे की त्याची कृपा आशीर्वाद आहे आणि मैयाचं तितकं प्रेम आहे की ती मायेने आम्हाला बोलवून घेते आणि प्रत्येक वेळेला आमचा स्वीकार करते. याहून मोठं आयुष्यामध्ये काय पाहिजे. कपिल मुनींच्या तीर्थामधनं आपण असेच पुढे खाली जाणार आहोत. खाली उतरायचंय, त्यामुळे काही काळजी करू नका. अगदी बिंदास उतरा. काय त्रास होईल तो चढताना होईल, तो मैया बघून घेईल. खाली दुर्वासाचं तीर्थ येतं, त्याला म्हणतात दूधधारा. इथे येते याला कपिलधारा म्हणतात का तर कपिल ऋषींकरता इथे आली म्हणून ती कपिलधारा झाली. पुढे आहे ती दूधधारा झाली. ती दूधधारा झाली का तर दुधासारखं सफेद पाणी त्या ठिकाणी आलं. तिथे दुर्वासांची पूर्णपणे तपोभूमी येते. गुफा आहे आतमध्ये, जवळजवळ तुम्ही बघाल तर 60-70 मीटरची गुफा आहे. रांगत जावं लागतं, पण रांगत जा. ती तिथे दुर्वासा ऋषींकरता आली. दुर्वासा ऋषी आयुष्यामध्ये भयंकर तपस्वी होते. प्रत्येकाला श्राप द्यायचे आणि श्राप द्यायला पतित पावन होते. म्हणजे एवढी योग्यता होती की त्यांचा श्राप प्रत्येक ठिकाणी खरा व्हायचा. परंतु जसं होतं की सद्गुण जसे येतात तसे दुर्गुण सुद्धा अंगामध्ये येतात आणि मग ते श्राप द्यायला लागले. आणि मग नंतर हळूहळू ते खूपच कडक झाले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना म्हणजे की त्यांचा लोभ हा संपून गेलेला होता, पण राग मात्र प्रत्येक ठिकाणी राहिला. छोट्या छोट्या गोष्टीवरनं क्रोधित व्हायचे आणि श्राप द्यायचे. आज असंच झालं की आज तपश्चर्याला बसलेले होते, तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना अचानकपणे तो डोंगरच उचलला गेला. तो डोंगर उचलला गेला आणि तो डोंगर उचलला आणि इकडनं त्या ठिकाणी ठेवला गेला. थोडं कुठे स्थिर होत नाही तर पुन्हा तो उचलला गेला आणि तिकडनं इकडे ठेवला. आपली तपश्चर्या डिस्टर्ब झाली म्हणून लगेच ओरडले, अरे कोण आहे, कोण आहे तिकडे, कोण आहे तो तपश्चर्यामध्ये त्रास देतोय. तसा तो डोंगर हलायचा बंद झाला, एका जागेवर स्थिर झाला. एक छोटस वानर समोर आलं आणि म्हणला की मी. अरे कोण आहेस तू? म्हणले माझं नाव आहे हनुमान, मी हनुमान आहे आणि हा माझा खेळ आहे, मी खेळतोय. मला तुम्हाला त्रास द्यायची काही इच्छा नाहीये, माझी काही कामना नाहीये तुम्हाला त्रास द्यायची आणि मला काही लोभ पण नाहीये. पण हा माझा खेळ आहे, मी लहान आहे, माझ्याकडे एवढी ताकद आहे की मी रोज हेच खेळतो. इकडचा पर्वत उचलतो आणि तिकडे नेऊन ठेवतो, तिकडचा पर्वत उचलतो तिकडे नेऊन ठेवतो. ही नदी अशी वाहत असेल तर तिथे पाटबंधारा घालतो, ती नदी तशी व्हायला सुरुवात करतो. तशी वाहून मला आवडली नाही तर पुन्हा तो बांधारा काढतो, पुन्हा तिला सरळ वाहून देतो. माझा रोजचा खेळ आहे. ऋषी मी खेळत होतो, मला माहिती नाही तुम्ही वरती तपश्चर्याला बसलेत, तरी पण तुम्हाला त्रास झाला असेल तर तुमची माफी माग. सांगितलेलं आहे, लहान मुलं निरागस असतं, त्याच्या कुठल्याही चुकांचा त्याला कधी दंड द्यायचा नसतो. त्याच्या हातून कधी गुन्हा होत नाही, कारण तो निरागस आहे. त्याच्यामध्ये कुठेही हेतू नाहीये. कायद्यामध्ये पण एक वाक्य येतं, त्याला म्हणतात मिन्स रिया. काय म्हणतात? मिन्स रिया.
मीन स्त्रिया म्हणजे एखादी गुन्हा घडत असताना कोर्ट बघतं की खरोखरी तो गुन्हा करायचा तुमचा हेतू होता का. मीन स्त्रिया म्हणजे काय, तुमचा हेतू होता का, खरोखरी तुमचा जो पूर्वनियोजित हेतू असेल तरच तुम्हाला दंड होतो, नाही तर कायदा सुद्धा तुम्हाला माफ करतो. की नाही तुझ्या मनामध्ये तसं नव्हतं, तुझा तो हेतू नव्हता, तू त्या भावनेमध्ये आला आणि त्या भावनेमध्ये तुझ्या हातून कार्य झालं. खरं तर हनुमानाला माफ करायचं होतं, पण दुर्वासा आज त्यांच्या हायएस्ट पोझिशन मध्ये आहे. त्या हायएस्ट पोझिशन मध्ये असल्यानंतर गर्व माणसाला सगळ्या ठिकाणी खाली आणतो. आणि दुर्वासा ऋषींनी कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि हनुमानाला श्राप दिला की जा, तुझ्या ताकदीचा तुला पूर्णपणे विसर पडेल, यापुढे तुला किती ताकद आहे हे तुझ्या लक्षात राहणार नाही. श्राप दिला आणि मोकळे झाले. लहान मुलगा निरागस, त्यात रामाचा दास, रामाची सेवा करण्याकरता जन्म घेतलेला होता. चेहरा पडला आणि घरी निघून आला. अंजनी माता रोज तो खेळून आल्यानंतर त्याला भूक लागली असेल म्हणून काय ना काय पदार्थ बनवून ठेवायची. मग आल्यानंतर ती अशी पाटावर वरवंट्यावरती काहीतरी वाटत असायची किंवा पोलपाट घेऊन काहीतरी लाटत असायची. आणि मग तो जाऊन असा मागणं तिला बिलगायचा, तिच्या मानेला मिठी घालायचा. आणि मग ती मिठी घातल्यानंतर मग ती मिळणार काय केला पराक्रम माझ्या बाळाने. मग बाळ सांगणार की हे डोंगर उचलले, तिकडे ठेवले, ती नदी मैया अशी वाहत होती, ती मी सरळ वाहती केली, हे सगळं तो सांगणार. आज तो काहीच बोलला नाही आणि त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. ती आई होती, असं का बाळ निघून गेलं म्हणून त्याच्या खोलीमध्ये गेली. आणि त्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर म्हणली बाळा काय झालं. आईला गदगदून मिठी मारली आणि रडायला लागले. हनुमंत रडायला लागले म्हणल्यानंतर म्हणली बाळा झालं काय ते सांग. त्यावेळेला सांगितलं की अशा अशा डोंगरावरती खेळत होतो, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवत होतो, त्याच्यावरती एक ऋषी बसलेले होते. आई कोण होते ते मला माहिती नाही, पण त्यांनी मला श्राप दिला की तुझ्यामध्ये जेवढी ताकद असेल त्या ताकदीचा तुला विसर पडेल. अंजली माता होती. आईचं हृदय म्हणजे काय असतं, जेवढी मुलाकरता ममता असते ना तेवढा मुलाबद्दल अभिमान असतो. तसाच धरला हनुमंत रायाला त्यांच्या बकोटीला, असाच धरला आणि फरफटवत म्हणली कुठे खेळत होता ते सांग. आणि मूर्खा रडत काय बसलास, आले आले सांगायचं होतंस. फरफटवत तसं घेऊन गेले. रस्ता दाखवत त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींपर्यंत घेऊन आले. आणि जेव्हा दुर्वासा ऋषींनी बघितलं तर आदिमाया आदिशक्तीचं रूप अंजलीमध्ये समावलेलं होतं. अंजलीने पहिला प्रश्न विचारला, काय डोक्यावर पडलायत का. पहिला प्रश्न विचारला, काय डोक्यावर पडलायत का, अक्कल आहे का, बुद्धी कुठे गेली आहे, बुद्धी कुठे गेली आहे तुमची, समजतं का, कुणाला श्राप देत आहे, काय अधिकार आहे बघा. दुर्वासा ऋषींपुढे देव चळचळा कापतायत, पण आदिमाया आदिशक्ती जाऊन दुर्वासांच्या समोर त्या ठिकाणी हंगामा करते आणि विचारते अक्कल आहे का, कुणाला श्राप दिलाय. दुर्वासांना 2 मिनिटं काही कळलं नाही की एवढ्या उर्वाच्य भाषेमध्ये माझ्या समोर याच्या आधी कोणी बोललं नाही. ही आहे कोण जी माझ्या समोर बोलतेय. आणि तिच्या बोलण्यामुळे एवढे स्तब्ध झाले की एकदम हवालदिल झाले की बाई एवढी माझ्याशी बोलते, एवढ्या उर्वाच्य भाषेमध्ये माझ्याशी बोलते, काही बोलू शकले नाही. आणि बोलता बोलता त्या ठिकाणी अंजनी मातेने विचारलं, अरे मूर्ख मुडा, अरे मूर्खा, अरे मुडा, श्राप द्यायच्या अगोदर एकदा त्याच्याकडे बघायचं तरी होतं की तो कोण आहे. आणि त्यावेळेला डोक्यामध्ये प्रकाश पडला. दुर्वासा ऋषींनी समोर बघितलं आणि दुर्वासा ऋषींनी समोर बघितलं त्यावेळेला अख्खं रामायण 1 मिनिटामध्ये त्यांच्या डोळ्यापुढे येऊन गेलं. आणि त्यावेळेला डोक्याला हात लावला, अरे हा रामाचा दास आहे, अरे हा हनुमान आहे. पुढे अख्ख्या रामायणामध्ये जर हा नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आणि जर मी त्याला शक्तिहीन केला तर आता हे सगळं पातक माझ्या डोक्यावरती बसेल. त्याच्या वेळेला आता आपली चूक झाली, ही सावरायची कशी ते पण कुणाला विचारलं तर ते आदिमाया आदिशक्तीला विचारलं. म्हणले बाई चूक झाली, बाई चूक झाली, मोठी चूक झाली, सांग फक्त आता सावरता कसू शकते. शक्ती हे कधीही कुणाचा आदर करते. त्यावेळेला अंजनी माता म्हणते बघा तुम्ही दिलेला श्राप आहे तो खोटा होऊ शकत नाही. तुमच्या हातामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्ही उशाप देऊ शकता, उशाप तुम्ही देऊ शकता. त्यावेळेला उशाप देताना पुन्हा कमंडलू तीर्थामधलं पाणी काढलं, कमंडलू मधलं तीर्थ काढलं आणि ते तीर्थ पुन्हा शिंपडलं हनुमंतरायावरती आणि म्हणले उशाप देतो की तुझी शक्ती तुझ्याकडे तशीच राहील, फक्त तुझ्या शक्तीची तुला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागेल. अंजली मैया खूप महान होती. तिला माहिती होतं की संपूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये मी हनुमानाच्या बरोबर नसेल. पुढे त्याच्या आयुष्यामध्ये सुग्रीवजी येतील, पुढे त्याच्या आयुष्यामध्ये रामजी येतील आणि त्या सगळ्यांमध्ये त्याला त्याचं कार्य करावं लागेल. तेव्हा त्याची किल्ली आहे ती आपल्या हातामध्ये ठेवण्यामध्ये अर्थ नाही. जांबुवंतजी सर्वात बुजुर्ग आहेत आणि जांबुवंत चिरंजीवी आहेत आणि जांबुवंतजींना तिने सांगितलं की या लेकाला असा असा श्राप आहे आणि त्याचा असा उशाप आहे. जांबुवंतांनी ती मास्टर की आपल्याकडे ठेवली आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. त्यावेळेला सीतेच्या शोधाला कोणी जायचं त्यावेळेला जांबुवंतजींनी सांगितलं हनुमंतराय जातील. ते म्हणले आले लंका एवढी लांब मी कसा जाऊ. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काही नाही, तुला जसं पाण्यामध्ये पोहता येतं तसं तू हवेमध्ये सुद्धा पोहू शकतोस.
मग हवेमध्ये पोहू शकतोस याच्याकरता डोंगरावरती घेऊन गेले आणि त्यावेळेला जांबवंतजी बोलले, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. तुझ्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी सगळी ताकद तू घे आणि उत्तरेकडे झेप घे. तू जसा पाण्यामध्ये तरंगतोस तसा तू हवेमध्ये तरंगशील. प्रत्येक वेळेला ही जाणीव करून दिली गेली आणि त्या जाणीवेमधनं शक्तीचा जागर होत गेला आणि हनुमंतराया घडत होते आणि हनुमंतराय चिरंजीवी स्वरूपामध्ये पोहोचले. त्यांची शक्ती सुद्धा चिरंजीवी स्वरूपामध्ये आहे. मला वाटतं श्राप फक्त एकट्या हनुमानाला नव्हता, श्राप आम्हाला सगळ्यांना आहे. आम्हाला सगळ्यांना तो श्राप आहे आणि आम्ही सगळेजण त्या श्रापाने बाधित आहोत. सगळी कर्तव्य आमच्यामध्ये आहेत, सगळं कर्तृत्व आमच्यामध्ये आहे, पण प्रत्येक वेळेला आम्हाला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागते. तुमच्या आई बापांनी एवढे दिवस तुम्हाला ती जाणीव करून दिली. यापुढे जाणीव आहे तुमच्या आई बापांनी तुमची मास्टरकी तुमच्या गुरुकडे दिलेली आहे. तुमचा गुरु तुम्हाला प्रत्येक वेळेला कर्तृत्वाची जाणीव करून देतो आणि जेव्हा गुरु सांगता तू सिद्ध आहे जा बिंदास, त्यावेळेला तुम्ही जाता. मी तुम्ही मानलेला गुरु आहे. माझी खूप मनापासूनची इच्छा, इतकं सुंदर परिक्रमा करताय तुम्ही. हे 4थं वर्ष आहे. माझी इच्छा आहे पुढचं 5वं वर्ष आहे. खूप धूमधडाक्यात याहून लाडागाडात करायचंय, पण तुम्ही सगळे बरोबर असाल ना तर त्या लाडाची किंमत आहे, त्या गाडाची किंमत आहे. तेव्हा अशी युगे नवयुगे याच्या अगोदर सुद्धा कैक जन्मामध्ये तुम्ही आणि मी यात्रा केली. शरीर वेगळी असतील परंतु आत्मा एक आहे, हृदय एक आहे. तो श्राप दिल्याच्या नंतर स्वतः दुर्वासा ऋषींना पश्चाताप झाला की आपल्या आयुष्यातून मोठं कृत्य घडलं, आपण फार चुकीचं वागतोय. परंतु तिथून खाली उतरले आणि म्हणले आता या चुकीचं काहीतरी आपण साधन शोधून काढलं पाहिजे, या चुकीचं कुठेतरी आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. पुन्हा तपश्चर्याला बसले. त्याच्यामध्ये एक युग निघून गेलं. एक युग निघून गेलं. पुढे कौरव आले आणि पुढे पांडव आले. तुम्हाला एक प्रश्न विचारला होता कृष्णाचं गोत्र कुठलं आणि तुम्हाला प्रश्न विचारला होता राधेचं गोत्र कुठलं. दरवेळेला आहे ना फक्त तुम्ही तुळशीचं लग्न करता, प्रत्येकाच्या घरी होत असेल किंवा तुळशीच्या लग्नामध्ये आतापर्यंत तुमच्या आयुष्यात एकदा तरी तुम्ही सामील झालेला असाल. ज्यावेळेला गुरुजी त्याचा मंत्र म्हणतात, ज्यावेळेला त्या कृष्णाचं लग्न लावण्याकरता तुमच्याकडनं संकल्प करून घेतात, त्यावेळेला त्याच्या गोत्राचा उच्चार करतात आणि राधाच्या साक्षीशिवाय लग्न लागत नाही. हेही तुम्हाला सांगतो. विवाह असतो तुळशीचा कृष्णाबरोबर आणि साक्ष असते राधेची. साक्ष देणाऱ्याचं सुद्धा गोत्र लागतं. आज तुम्ही साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये जा, तुमचाही फोटो लागतो, तुमचीही सही लागते आणि तुमचाही अंगठा लागतो. हे जर कायदा मानतो तर अध्यात्म त्याच्या अगोदर आहे. अध्यात्मामधनं कायद्याची निर्मिती आहे. काल सांगितलं तुम्हाला अगस्ती महामुनींनी संहिता लिहिल्यात कायद्याच्या. अगोदर अध्यात्म आत्मसात झालं, सगळं अध्यात्म बाहेर काढलं, त्याच्यामध्ये तैत्रीय उपनिषद झालं आणि त्याच्या पुढे म्हणले आता धर्माकरता काम करणार नाही. झालं तेवढं चिकार झालं. अध्यात्म जेवढं सांगितलं तेवढं पुष्कळ झालं. आता सांगायचं असेल तर कायदा सांगेन आणि त्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करायला घेतली. कायद्याच्या संहिता लिहिल्या. कृष्णाचं गोत्र कुठलं येतं? लावणी हात वर करा. किती लोकांनी तुळशीची लग्न लावली? लाजू नका, तुम्ही निर्बुद्धच आहे. काय काळजी करू नका. बुद्धिमान गुरु आहे तर काय काळजी करायची. केले ना, काय संकल्प सोडला. आयुष्यामध्ये ना स्वस्तातला गुरु नका करू. सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार. हम एक ही बार रोए लेकिन जिंदगी भर नहीं, अनंत जन्म तो घासते रहे क्योंकि हमने महंगा गुरु किया था. स्वस्तातले गुरु नाही करायचे. स्वस्तातले गुरु फक्त संकल्प सोडतात, तू कौन और मैं कौन. मेरे सर पे न गुरुजी अपने रख दे ये दोनों हाथ और देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. कुठे कुठे भटकत होते. कोण नांदेडला होते, कोण सोलापूरला होते, कोण कोल्हापूरला होते, कोण मुंबईमध्ये होते, कोण पनवेलमध्ये होते, तरी सगळ्यांना जोडून आणले ना नर्मदेला. मग काय वाजवा. कृष्णाचं गोत्र आहे तर व्याघ्रपादस. व्याघ्रपादस गोत्रामध्ये कृष्ण जन्माला आले. ज्यावेळेला संकल्प सोडतात त्यावेळेला उच्चार नेतात. व्याघ्रपादस गोत्र उत्पन्न कृष्ण नाम देहस्य. काय विचार करा, काय कृष्णाने संकल्प घेतला असेल आणि काय ते पुरोहित महान असतील ज्यांनी कृष्णाला संकल्प दिला असेल. हातामध्ये संकल्प घेतला आणि संकल्प घेताना सांगितलं भगवान करा तुमच्या गोत्राचा उच्चार. त्याला गोत्राचा उच्चार करताना कृष्ण बोलले व्याघ्रपादस नाम गोत्र उत्पन्न कृष्ण नाम देहस्य. पत्नी रुक्मिणी नाम देहस्य. पुत्र कृष्णाचे पुजारी सांगा पुत्र नाव काय? प्रद्युम्न नाम देहस्य. महाराज महाराज असंच नाही टाकला गुरुनी. लय पुण्य आहे पाठी माग गुरु केलेला. काय सांगितलं? व्याघ्रपादस गोत्र उत्पन्न कृष्ण नाम देहस्य. सहपत्नी रुक्मिणी नाम देहस्य. आणि पुत्र म्हणून सांगायचं नाव होतं साम. पुढे पुत्र आहेत. किती पुत्र आहेत कृष्णाचे, पण नाव घेताना कुणाचं नाव घेतलं तर प्रद्युम्न नाम देहस्य.
प्रद्युम्न स्वतःच्या देहापासून कुणाला निर्माण केलंय तर म्हणले प्रद्युम्न महाराजांना निर्माण केलंय. यांचा सगळ्यांचं नाव घेऊन कृष्ण संकल्प घेतात आणि साक्ष त्या कृष्ण म्हणजे त्या कृष्ण आणि याच्या तुळशीच्या विवाहाची साक्ष देण्याकरता राधा असते. राधाचं गोत्र कुठलं? कृष्णाने एकही संकल्प केला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या संकल्पाला हात लावायला रुक्मिणी होती, परंतु साक्ष द्यायला प्रत्येक ठिकाणी राधा होती. राधाचं गोत्र कुठलं? आलन बालन गोत्र उत्पन्न हा. काय म्हणते राधा? आलन बालन गोत्र उत्पन्न हा. राधा कृष्ण नाम देहस्य. स्वतःचं नाव एकट्याचं नाव घेतलं, स्वतःचं देह घेताना स्वतःचं नाव नाही घेतलं. काय म्हणली राधा? आलन बालन गोत्र उत्पन्न हा. राधा कृष्ण नाम देहस्य. एकटी राधा नाहीये तर हृदयामध्ये कृष्ण आहे. तुम्हाला संकल्प घेताना सांगताना तुमच्या हृदयामधून तुमच्या देवाचं तुमच्या गुरुचं घेतलं का नाव तुम्ही? म्हणून आपण राधा होत नाही, आपण फक्त धारा होतो. पण नुसते धारा जरी झाला तरी तुमचं कल्याण आहे. पण धारे करता जन्म नाहीये. आयुष्यामध्ये राधा व्हायला पाहिजे तर कृष्ण भेटेल. राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे जय श्री राधे 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 जय श्री राधे. बोलो राधे श्याम भगवान की जय. दुर्वासा तपश्चर्यातून उठून आले. पुढे दुर्वासा तीर्थावरती जायचंय. कुणाचं दर्शन घ्यायचं आणि काय भावना आहे ती नाही समजली ना तर सगळं दर्शन भी झूठ आहे और उनका तपस्या भी झूठ आहे. माहिती पाहिजे कुणाच्या दर्शनाला चाललोय, त्याचा काय इतिहास आहे आणि मी तिथे जाऊन काय घ्यायचंय. ज्वेलरीच्या दुकानामध्ये जाल आणि कांदे बटाटेच विकत घ्या. गुरु स्वस्तातले केलेत तुम्ही. गुरु मागणा करा तर पेढीवरती जाल आणि सोनं चांदी हिरे खरेदी कराल. खिशामध्ये तुमच्या दमडा असो वा नसो, परीक्षा तुमच्या ज्ञानाची केली जाईल, तुमच्या पैशाची केली जाणार नाही. व्हॅल्यू आज पण तुमच्या पुण्याची आहे, तुमच्या पैशाची नाही. 33,000 रुपये तर तुम्ही गाडीत बसले तेव्हाच लुटवून झालेत तुमच्यावरती. पुढे चाललंय ते सगळं तुमच्या पुण्यावरती चाललंय. चाललंय ते सगळं तुमच्या अध्यात्मावरती चाललंय आणि चाललाय तो सगळा परमार्थ चाललाय. स्वार्थ आणि संसार गाडीत बसले तेव्हाच तिकडे राहिला. चाललाय तो परमार्थ चाललाय. समजायला पाहिजे आपण कुठे चाललोय आणि काय. दुर्वासा बाहेर आले आणि युग बदललेलं होतं. कृष्ण अवतार चालू होता आणि अतिशय तपश्चर्या करून क्षीण झालेले होते आणि कौरवांकडे आले आणि दुर्योधनाकडे राहिले. बरोबर 1,00,000 शिष्य घेऊन 1,00,000 शिष्य घेऊन दुर्योधनाने सेवा केली. दुर्वासांची इतकी सेवा केली, इतक्या सेवा केली की हिशोबाच्या पलीकडे, की अक्षरशः दुर्वासा खुश झाले आणि आता दुर्वासा व्याकुळ आहेत. हे दुर्योधना, माझी एवढी सेवा केलीस, तुला काय आशीर्वाद देऊ? दुर्योधनाने आशीर्वादामध्ये मागितलं की नशिबाचा खेळ आहे, काय सांगायचं. प्रारब्ध खूप वाईट आहे, खूप म्हणजे खूप वाईट आहे. पांडव आमचे सख्खे सावत्र भाऊ म्हणून जन्माला आले, आम्ही कौरव म्हणून जन्माला आलो. आम्ही राज्यावरती बसलो आणि पांडव बघा कसे वनवासाला निघून गेले. त्यांच्या कर्माची गती आहे. हे ऋषी, मी जर तुमची खरोखरी सेवा केली असेल तर माझी अशी इच्छा आहे की 1,00,000 हे तुमचे सगळे शिष्य घेऊन तुम्ही पांडवांच्या दारामध्ये जावं आणि त्यांच्याकडे भिक्षा मागावी, त्यांच्याकडे संध्या स्नान करावं आणि संध्या स्नान करून सर्वांना भोजन प्राप्त करून घ्यावं आणि भोजन प्राप्त करून तुम्ही पांडवांना आशीर्वाद द्यावे की ज्याच्यामध्ये त्यांचं पोट कल्याण होईल आणि जशी आमची समृद्धी आहे, जशी आमची संपत्ती आहे, जसे आम्ही राजे आहोत तसे ते सुद्धा राजे होतील. आता याच्या पाठीमागे दुर्योधनाचा काही चांगला हेतू होता का? ते वनवासामध्ये गेले, त्यांचे खायचे वांदे, त्यांचे खायचे वांदे आणि ते वांदे असताना बस दुर्वासा ऋषी निघाले. वाह वाह बोलले, वाह. काय दुर्योधनाने दान मागितलं, स्वतः करता काही नाही मागितलं तर पांडवांकरता मागितलं आणि निघाले 1,00,000 शिष्य घेऊन वनवासामध्ये शोधायला कुठे पांडव आहेत ते. त्रिकाल ज्ञानी होते, कळलं इथे पांडव आहेत, तिथे गेले आणि संध्येची वेळ म्हणजे संध्याकाळचीच असते. कुठे असा सूर्य मावळतीला आलेला होता आणि मावळतीला आलेले असताना पांडवांच्या समोर उभे राहिले. 5 पांडव कंदमुळं खाऊन उपजीविका करतात. कृष्णाने द्रौपदीला प्रेम येऊन तिच्यावरती तरस खाऊन एक अक्षय थाळी दिलेली होती. त्या थाळीमधनं पाहिजे ते अन्न निघायचं का तर खाण्यापिण्या वाचून हाल नको व्हायला. कृष्ण वंदे जगद्गुरु, तो सगळ्यांची काळजी घेतो. पहिला गुरु तो आहे, पण आम्ही हृदयामध्ये त्याला ठेवत नाही. संकल्प घेताना त्याचं नाव पण घेत नाही, म्हणून तो आमच्या हृदयामध्ये बसत नाही. राधेच्या हृदयामध्ये बसतो का तर राधा संकल्प घेताना सुद्धा राधा कृष्ण नाम दे असते म्हणते आणि आम्ही त्याचं नाव सुद्धा घेत नाही. असो, पुढे अशा परिस्थितीमध्ये तिथे दुर्वासांना बघितलं. आता महाऋषी आले म्हणल्यावर काय, महामुनी आले म्हणल्यावर काय, आगत स्वागत केलं. उचितम ब्रह्मतम त्वाम भगवताम ज्येष्ठ हो पूजे आम्ही.
पाद्यपूजा केली आणि सांगितलं की सांगा तुम्हाला काय देऊ. म्हणले काही धन नको, 1,00,000 शिष्यांना घेऊन आलोय, संध्या करून येतो, आमच्या भोजनाची व्यवस्था करा. ते वनवासाला MP मधनं गेलेले होते, त्यामुळे नाही म्हणायची त्यांना परवानगी नव्हती. ते काय म्हणले, हो हो इथे आमचेच खायचे वांदे आहेत, त्यात तुम्ही अजून आलात, जावा या संध्या करून. ते संध्या करायला त्या ठिकाणी जलाशयाच्या ठिकाणी गेले, तिथल्या जवळच्या पाण्याच्या ठिकाणी गेले आणि बोलले स्नान करून आम्ही परत येतो. ते पुढे कुठे जात आहेत की नाही जात आहेत, कपाळावरच्या आठ्या कमी होत आहेत ना होत आहेत की आता बाबा आला आणि याला खायला नाही घातलं तर हा इतका श्राप देईल की 14 वर्षाचा वनवास आता पुढे अजून 14 वर्ष वाढणार. कोणी पाठवला, कुठून आला, कसा आला देवाला माहिती, पण आता हाल होणार. तेवढ्यात कृष्णम वंदे जगद्गुरु आपल्या संप्रदायाचे काम न धंदा लगेच प्रगट आणि आले आणि म्हणले काय एवढे सगळे चिंतित दिसतात. द्रौपदी म्हणली काय सांगायचं. बोले काय सांगू नको, पहिले खायला दे, भूक लागली. अरे म्हणले ते बघ ते भुकेरी व्याकुळ आलेत आणि 1,00,000 लोकांना घेऊन गेले, त्यांना जेवायला घालायचंय, त्यांची पंचायत पडली, इथे आमचे खायचे वांदे. तू पण आलास, तो पण असाच आदाशासारखा आलास आणि आमच्याकडेच मागतोस. देव आहे ना तुमच्या झोळीतलं सगळं संपवतो, तुमच्या ताटातलं सगळं संपवतो आणि जेव्हा संपवतो ना तेव्हा म्हणतो आता मला दे. म्हणून आपण म्हणतो क्या लागे मेरा सब कुछ तेरा आहे, सगळं आहे ते तुझंच आहे, माझं काय असणार आहे. मी नंगा आलेलो आणि मी नंगा जाणार. जे दिलंय ते तूच दिलंय, तर मग लुटवायचं कुणावरती, त्याच्यावरतीच ना. पण लुटवता का, लुटवत नाही. या गोष्टीचा खेद आहे. कृष्णाला सांगितल्यावर कृष्णाने सांगितलं अरे अक्षय थाळी दिली आहे ना. म्हणली अक्षय थाळी दिली आहे, पण तेव्हा आता सूर्यास्त व्हायची वेळ आली, आता अक्षय थाळी काम करत नाही, ती सोलर योजनेची आहे. सूर्य उगवल्यावर पाणी गरम होतं, सूर्य मावळल्यानंतर फक्त पत्र आहे. जेव्हा तुम्ही दिलाय पण फक्त पत्र आहे. घड्याळ बघून काय होणार आहे. इथे आल्यानंतर जर तीर्थाचं महत्व नाही सांगितलं तर काय करू अध्यक्ष सांगा. आणि घड्याळ तुमच्या करता माया करता नाही म्हणजे. आणि यात्रा इथेच झाली, नर्मदेच्या काठावरली इथेच यात्रा झाली आणि या करायचं का नाही ते मार्कंड ऋषी बघून घेतील, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण संकल्प सोडला तरीच जाणार. 10 वाजायच्या ऐवजी 11 वाजता पोहोचतील. कुणाला लवकर झोपायचं आहे का. काल रात्री 3 वाजेपर्यंत नाचत होते अध्यक्ष, तुमचेच परिक्रमावासी आहेत. आज 2 वाजेपर्यंत गाडीमध्ये हंगामा करून काय फरक पडतो. आयुष्य तर झोपण्यात घालवलंय. 15 दिवसात कुठे जागृत व्हायला आले, त्यात मागळा गुरु केलाय, दोष तुमचा आहे. इदम न मम, माझा याच्यामध्ये काही नाही. तर मग दुर्वासा ऋषींना त्यावेळेला गेलेले आहेत तिकडे आणि कृष्ण म्हणतो की अरे ते अक्षय थाळी आहे ना. बोले ती सोलर योजना आहे देवा, सूर्य मावळतीला आलाय, काय करायचं. बोले सूर्य मावळतीला आला बघ, ते अक्षय थाळीला काहीतरी लागलेलं असेल, एक पानाचा तुकडा राहिलेला, कढीपत्त्याचा वगैरे राहिला असेल, एक पानाचा तुकडा राहिलेला. द्रौपदीला दया आली आणि तिने काढलं आणि दिलं. सुभद्रा कृष्णाची सख्खी बहीण आहे, पण त्याला प्रेम द्रौपदीवरती आहे. सुभद्राला त्यांनी साडी घेतली की नाही मला माहिती नाही, पण द्रौपदीला कधी साडी कमी पडून दिली नाही. तुम्हाला द्रौपदी वस्त्र आणि सगळ्यांना माहिती आहे का. तर कुठल्या एका प्रसंगामध्ये कृष्णाच्या बोटाला लागलं आणि त्याच्या बोटामधनं रक्त आलं. सुभद्रा बघत बसली, पण द्रौपदीने आपली साडी फाडली आणि त्याच्या बोटाला चिंधी बांधली. त्या एका चिंधीच्या उपकाराकरता तिच्या आयुष्यामध्ये तिच्या शैल्याला कधी धोका होऊन दिला नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा देह तर जाऊ दे, एक चिंधी जरी कृष्णाकरता बांधा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, आयुष्याचं कल्याण होईल. म्हणलं काय. म्हणले हे बघ एवढंच पान आहे. अरे म्हणलं ते पुष्कळ झालं. भगवत होते ते पान खाल्लं आणि प्रभूंनी माया रचायला सुरुवात केली. त्या नदीकाठी सुंदर मंडप बांधला, जरी मरीचा मंडप होता आणि मंडपामध्ये काय तुम्हाला सांगू, काय सगळं पंचपक्वान्न तयार केला. वडापाव ठेवला, पाणीपुरी ठेवली, रगडा पॅटीस ठेवला, समोसे ठेवले, पुरी भाजी ठेवली आणि काय चायनीज ठेवलं, पंजाबी डिशेस ठेवल्या, स्वीट मध्ये माहीम का हलवा मागवला आणि मग काय हो बदामाचा शिरा, काय सांगावी मजा. MP ची जिलबी मागवली, माव्याची जिलबी, गुळाची जिलबी, साखरेची जिलबी, माव्याची जिलबी. भिवंडी बायपास वरनं म्हणले तिकडे जा, कलेर गावामध्ये फार सुंदर म्हणले तिथे सगळं माल पोहा मिळतो. महाल पोहा मागवला. कल्याणला पार नाक्याला म्हणले प्याली पाव मिळतो, प्याली पाव मागवा, प्याली पाव मागितला. तुमच्या आवडीचे पदार्थ सांगायला पाहिजे, नंतर मजा येईल तुम्हाला. आणि मग म्हणले की सगळ्या पक्वान्नाची पूर्तता होते. आमच्या कोकणामध्ये, म्हणजे आपल्या कोकणामध्ये कधी आलात तुम्ही, सगळ्या वेगवेगळ्या भागात या, तर कोकणामध्ये आल्याच्या नंतर प्रथा आहे की तुम्हाला भाजणीचे वडे खायला घातले जातात. आणि भाजणीचे वडे दह्याबरोबर खाल्ले ना, काय ते दही पण अमृत. आणि भाजणीचा वडा म्हणजे काय, भाजणीचे वडे सुद्धा ठेवले, कारण माहिती होतं यांना खायलाच घालायचं. हे खाण्याकरता झाले, दुर्वासा खाण्याकरता आले.
दुर्वासा भिक्षा मागायला आले, आज पुरी हौसच भागू म्हणले आणि सगळी पंचपक्वानं ठेवली, बासुंदी ठेवली, सगळं ठेवलं, शेवयांची खीर ठेवली आणि फक्त पाणी ठेवलं नाही. आणि वाढायला श्रीकृष्ण परमात्माने मायेचे सगळे वाढते आणले. हे वाडा, हे वाडा, हे वाडा. आणि काय संप्रदायाची माणसं खायचं आणि जायचं, दुसरं काम काय? संप्रदायात काम काय? कर्म करायचंच नाहीये, खायचं, लोटा उचलायचं आणि जायचं, दुसरं काम काय? काही काम नाही. अरे वा वा वा, खायला लागले. म्हणतात असं की त्यावेळेला भाजणीचे वडे अख्खे तळले जायचे, बरं का गांधी मॅडम? आता त्याच्यामध्ये होल पाडलं जातं. तेव्हा पहिले अख्खेचे अख्खे वडे तळले जायचे, तसे अख्खेचे अख्खे वडे तयार घातले. म्हणतात असं दुर्वासा ऋषीने इतके वडे खाल्ले की आता खाली जायला काही जागा नाही. ते म्हणले अहो खाली काही जाणारच नाही, आता ते घशात अडकले, काय करायचं? बोलले आचार्याला बोलवा. आचार्य कालत्या घेऊन आला आणि त्यांच्या घशामध्ये कालता घातला. त्यावेळेला सगळ्या त्यांच्या वड्यामध्ये भोग निर्माण झालं. म्हणून बायका आता वडे तळताना त्याच्यामध्ये भोग निर्माण करतात. का तर तुम्ही हावरटच आहे, तुम्ही बेसुमार खाणारच आहे आणि खाल्ल्यानंतर सगळे तुमच्या गळ्यात अडकले तर वडे, पाणी खाली जायला होल पाहिजे ना, म्हणून आता त्याच्यामध्ये होल पाडलं जातं. नुसतं दुर्वासा ऋषीचं व्याकरण ऐकलं तर काही नाही, थोडस वाङ्मय पण ऐकायला पाहिजे. तुम्ही मागडा गुरु केला तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये होल पाडले आणि मग ते होल मधनं पास झालं. आणि आता सगळे म्हणले अहो पाणी आणा, अहो पाणी आणा. ते वाढपे म्हणले अहो पाणी काय पिता, बासुंदी प्या. पाणी काय पिता, बासुंदी प्या. हो नको नको म्हणले, खूप झालं खूप झालं. अहो म्हणले मग ताक प्या, दूध प्या, दही तुम्हाला अजून पाणी घालून देतो, तुम्ही नुसतं दही असं पातळ करून खा, पाणी फक्त मागू नका. आणि सगळे गडबडा रोळायला लागले. एवढं अजीर्ण खाल्लेलं होतं, हावरटच ना दुनियेत, सांप्रदायिक सगळे कामच खायचं ना जायचं, बाकी काय काम. सांप्रदायात दोनच काम, खा खा, खायचं नाही, जा जा जायचं. तुम्ही सगळे सांप्रदायिक आहे. आमच्या श्वेता मॅडमना आम्ही कायम सांगतो, तुमचं तीर्थयात्रा आलेली आहे, कुठे गेल्यानंतर त्यांचे भक्तगण फक्त एवढंच, वॉशरूम 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 वॉशरूम. अध्यक्ष 5व्या यात्रेमध्ये ना काही सुधारणा नाही केली तरी चालेल, पण एक टेम्पो भरून वॉशरूम बरोबर ठेवू. श्वेता मॅडमना कोणी विचारायला नको आमचं तीर्थक्षेत्र कुठे, ते बरोबरच आहे आपलं, खायचं ना जायचं, एवढंच काम फक्त. कुठे उतरल्यावर बघा तुमची पहिली घाई, इथे काय आहे कोणी विचारलं नाही तर ते इथे वॉशरूम आहे का, सोय करून ठेव. संप्रदायाचा माणूस आहे, स्वार्थ परमार्थ, खायचं आणि जायचं, दोन्ही कामाची व्यवस्था, बिलकुल काळजी करू नका. त्याप्रमाणे सगळेजण लोळायला लागले आणि म्हणले आम्हाला पाणी द्या, आम्हाला पाणी द्या. ते म्हणले पाणी काय करता, अहो अजून खा, अजून तो माल पोहा बाकी आहे, तो भिवंडी बायपास वरनं मागवलाय, बोलले तो कोणी खायचा. अहो पळत सुटले, समजायला नाही लागलं. दुर्वासा ऋषी गडबडा व्हायला लागले आणि एवढं खाल्लं पळत सुटले की आता पाणी कुठे, पाणी कुठे. आणि माया भगवंताने अशी केलेली, सगळी नदी पलटवून टाकली, प्यायला एक थेंब पाणी ठेवलं नाही. जीव मुठी घेऊन धावत राहिले आणि धावता धावता कुठे आले तर पांडवांच्या कुटीराच्या ठिकाणी आले. आणि पांडवांच्या कुटियामध्ये आले, तिथे श्रीकृष्ण परमात्मा त्यांना सत्संग सांगत होते. हे सगळे ऋषी धावताना बघितल्यानंतर ते म्हटले काय झालं. ते काही वेळा करता पांडव विसरून गेले की दुर्वासा ऋषी आले आणि 1 लक्ष लोकांना जेवायला घालायचं. ते जेव्हा धावायला लागले त्यावेळेला म्हणले अरे जेवायला येणार होतं कुठे चालले. देव म्हणले ते जेवले, काय काळजी करू नका, तुम्ही उभे राहा, फक्त हात जोडून उभे राहा आणि त्यांना फक्त सांगा या जेवायला. पुढे धावत धावत दुर्वासा ऋषी आले, पांडवांनी हात जोडले. दुर्वासा पाणी 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 सांगत होते, ते बोलताही येत नव्हतं कारण भाजणीचे वडे गळ्यामध्ये बसलेले होते. असे हात जोडतात पांडवांच्या समोर आणि पांडव म्हणतात या जे जेवून जा, जेवण तयार आहे. कपाळाला हात लावला आणि पुढे धावत सुटले. 10 पावलं पुढे धावले, पण त्यावेळेला ज्ञान जागृत झालं की अरे जर पांडव आता जेवायला बोलवतात तर ते जेवायला कोणी घातलं, ते शाही भोजन जेवायला कोणी घातलं. पुन्हा पाठीमागे आले आणि पुन्हा पाठीमागे आले. त्यावेळेला भगवत अवस्थेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, काय वर्णन करावं. आणि शारंग पाणी स्वतः उभे होते, त्यांच्या समोर नतमस्तक झाले. म्हणले देवा माझं चुकलं, देवा माझं चुकलं, अक्षम्य अपराध झाला माझं खरंच चुकलं. सांगा फक्त एवढंच की चूक कशामुळे झाली, सांगा एवढंच की चूक कशामुळे झाली. एवढं ज्ञान प्राप्त करून घेतलं, एवढी बुद्धी आहे, एवढं ज्ञान आहे, असं असताना मी असं वागावं का. अरे पांडवांचे खायचे मारामार आहे आणि मी त्यांच्याकडे 1 लक्ष शिष्य घेऊन यावं आणि त्यांच्याकडे भोजनाची याचना करावी. त्यांनी दिलं नसतं तर त्यांना शापच दिला असता. माझी तेवढीच बुद्धी आहे. तेव्हा फक्त सांगा की याची माझी बुद्धी का भ्रष्ट झाली, सांगा मला, एवढंच ज्ञान द्या मला. त्यावेळेला देव म्हणले की 1 महिना दुर्योधनाकडे होता. हे सगळे अन्नाचे दोष आहेत. दुर्योधनाने जे खाल्लं त्याची मती भ्रष्ट आहे, त्याच्याकडे धर्म नाही, त्याच्याकडे अधर्म आहे. आणि अधर्माच्या घरामध्ये तुम्ही खाल्लं
त्या अधर्माच्या घरामध्ये दाखलं त्याच्यात हेच पुण्यफळ आहे. त्याच्यात तुम्ही भ्रष्टच होणार, तुमचे विचार नष्टच होणार, तुमचं मन नष्टच होणार आणि अशाच अक्षम्य अपराध तुम्ही करणार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची क्षमा मागितली आणि म्हणले बस म्हणले. त्यावेळेला अंजनीकडे पण तसाच अपराध केला. आयुष्यामध्ये फक्त 2 लोकांकडे क्षमा मागितली. पहिली आहे अंजनी माता, जोरदार टाळ्या वाजवा. आणि दुर्वासाने दुसरी माफी जर कुणाची मागितली असेल तर श्रीकृष्ण परमात्म्याची. शंख चक्र गदा पद्म शार रंगपाणी साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं अक्षम्य अपराध झाला, आता सांगा काय करू. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की नर्मदेच्या किनाऱ्यावरती जा, तिथे नर्मदा आहे, ती नम्र आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. जो आयुष्यामध्ये नम्र झाला त्याच्या पुढे दुसरी कुठलीही ताकद नाही. आयुष्यामध्ये नम्र बना हे दुर्वासा ऋषी सांगतायत. आणि तो संघ घेण्याकरता, त्यांच्याकडनं ती संस्था घेण्याकरता, त्यांच्याकडनं ती दीक्षा घेण्याकरता एवढी मोठी यात्रा करत तिथे आलाय. पुढे दूधदाराला जाल, रांगत रांगत त्यांच्या गुफेमध्ये जा, त्यांचं स्थान आहे आणि त्यांच्या स्थानाच्या ठिकाणी नतमस्तक व्हा. तिथे जी नर्मदा मैया आहे ती तुमच्या डोळ्याला लावा आणि आयुष्यामध्ये एकच संकल्प करा की त्या दुर्वासांना तुम्ही भेटलेले आहात. असे बहुत शाहगणा परिणसे गुरुची कृपा. तुम्ही इथे आलात, तुम्ही पतित पावन झालात, तुमच्यावर गुरुची कृपा आहे म्हणून इथपर्यंत आलात. आता फक्त शहाणपण सांगायचं नाही, आता नम्रता हृदयामध्ये घ्यायची. ती नम्र आहे, ती आनंद देणारी आहे. त्या ठिकाणी जा. दुर्वासा ऋषींनी 1-2 काही केलं नाही, या ठिकाणी आले, नर्मदेचं जल प्राशन केलं, नर्मदामध्ये स्नान केलं आणि दुर्वासा ऋषींचा अहंकार निघून गेला, दुर्वासा ऋषींचा राग निघून गेला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. पुढे नम्र झाले आणि याच्यानंतर कुणालाही श्राप दिला, कुठेही गेले नाही, अनंत इथे वास्तव्य करता आहेत. त्या दूधधारामध्ये आपण जाणार आहोत. रांगत रांगत जा त्यांच्या इथे. स्नान तर तुम्हाला करायचं होतं जिथे दुर्वासांनी स्नान केलं आणि अहंकार विरहित झाले आणि आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती झाली. एवढे तर दुर्भाग्य होऊ नका. तिथे आल्यानंतर तुमचा देहही बुडवा, एक डुबकी जास्तच मारा, एक डुबकी जास्तच मारा आणि बाहेर आल्यानंतर नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. पुढे गेल्यानंतर मला विचारा की कुठे जायचंय. कृपया हा प्रश्न विचारू नका की वॉशरूम कुठे आहे. आपण संप्रदायाचे आहात, आपण संप्रदायाचे आहात. अखंड जनसमुदाय आपल्याच संप्रदायामध्ये आहे. लोक खात आहेत आणि जात आहेत, त्याच्यात अडकू नका. आपण खूप मोठी संस्था उभारणारे आहोत, आपल्याकडे खूप मोठे विचार आहेत. आयुष्यामध्ये फक्त नम्र म्हणा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. जो आयुष्यामध्ये नम्र झाला त्याला सगळ्याची प्राप्ती झाली आणि नुसती त्याला प्राप्ती झाली नाही तर त्याच्या बरोबरच त्यांना सगळ्यांनाही प्राप्ती झाली. दुर्वासा ऋषींचा उद्धार झाला, तिथे 1 लक्ष शिष्यांचाही उद्धार झाला, त्या लक्ष लोकांचा उद्धार झाला. तुमचा माझा का होणार नाही. आम्ही तर कुणाला श्रापही दिला नाही. आम्ही आयुष्यात श्राप खातच इथपर्यंत आलो. आम्ही स्वस्तातला गुरु केला. आज आमचे डोळे उघडले. आम्ही महागाईतला गुरु केला आणि महागाईतल्या गुरुनी काय केलं तर आमचं वॉशरूम बंद केलं. नर्मदा परिक्रमा करताना अखंड लोक सांगतात आम्हाला अश्वत्थामा भेटला, अहो मला राम भेटला. त्याला आमच्या गुरूंना आम्ही विचारलं की लोक असं म्हणतात काय. ते म्हणजे आता परत विचारलं ना की माझ्या समोर आणा त्याला. आम्ही त्यांच्या समोर बसवायचो. गुरु म्हणजे काय. गुरु म्हणजे आग आणि गुरु म्हणजे दुनाजी. गुरूंच्या इथे असं प्रेम की हिशोबाच्या पलीकडे की कळायचंच नाही की प्रेम करतात का रागवतात. आले समोर बोले क्या तुम्हें अश्वत्थामा मिला. हाँ बोले प्रभु जी क्या बताया आपको. अश्वत्थामा जी का दर्शन हुआ, साक्षात दर्शन हुआ अश्वत्थामा का. दूसरा एका परिक्रमा वाचन सांगितलं राम मिले नर्मदा परिक्रमा में, हमें हाथ पकड़ के आगे लेके गए. बोले बहुत अच्छी बात है. कितने दिन हो गए राम जी मिलके. अभी बहुत तो दिन हो गए प्रभु, 15-20 दिन तो परिक्रमा होके हो गए, बस परिक्रमा में मिले थे. मान लो अभी महीना हो गया होगा राम जी मिले उस चीज को. हाँ बोले अश्वत्थामा मिलके कितना समय हो गया तुम्हें. बोले अश्वत्थामा मिलके तो 2 महीने हो गए प्रभु जी. बोले 2 महीने फिर लैट्रिन बाथरूम बंद हो गया. लैट्रिन बाथरूम बंद हो गया. 2 महीने तुमने कुछ खाना पीना नहीं किया. हाँ बोले प्रभु जी ऐसे कैसे. जीवन करी जीवित में अन्न पूर्ण ब्रह्म. खाना चाहिए तो डालने को भी जाना चाहिए, लोटा लेके तो जाना चलेगा. अरे बोले फिर प्रभु क्या मिले तुम्हें जीवन में. अगर तुम्हें राम जी मिले तो तुम्हारा लैट्रिन बाथरूम बंद होना चाहिए. तुम्हें अश्वत्थामा मिले तो तुम्हें भूख नहीं लगनी चाहिए. कुठे ऐकलंय का की अश्वत्थामाने जेवायला मागितलं वडापाव द्याव, पाणीपुरी द्याव. अश्वत्थामा फक्त तेल मागतोय त्याच्या जखमेवरती लावायला, कुठेही अन्न मागत नाहीये. देव भेटल्यानंतर पहिली अवस्था होते की अन्न पाणी लागत नाही आणि लॅट्रिन बाथरूम पण लागत नाही. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे देव भेटणं. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे रामजी भेटणं. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे अश्वत्थामा. गुरुजी विचारायचे आगना मुतना बंद हुआ क्या. बोले नहीं महाराज 2 टाइम जा रहे, पहले तो 1 टाइम जा रहे थे, अभी संप्रदाय में है इतना खा रहे कि बस एक जगह पे 2 जगह जा रहे. बोले काय के प्रभु मिले तुम्हें. अरे आगना मुतना बंद हो जाए तो प्रभु जी मिले. आगना मुतना बंद हो जाए तो प्रभु जी मिले.
त्याप्रमाणे बस मैया भेटली खूप झालं आणि मैयेने आमचा स्वीकार केला. त्याच्यामध्ये जन्मोजन्मीचं कल्याण झालं. नर्मदा करिता एक स्नान तुझे दोष पलटी रानो रान मग तू अवघाच सुखरूप होसी जन्मोजन्मीचे कष्ट विसरसे. सर्व ही तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखी याला. दुर्वासा ऋषींच्या इथे जा, स्नान करा. नाही केलं तर डुबायला मी आहे. तुम्ही मागडा गुरु केलाय. प्रत्येकाचा अहंकार तिथे सोडा. अगोदर तिकडे शूलपाडीला गेला, तिथे लुटला गेलाय. तिथे सगळा अहंकार काढून घेतलाय. जे आहे ना राहिलेलं ते सगळं इथे डुबवा. जाऊन त्या दुर्वासा ऋषींचं दर्शन घ्या आणि तिथे कानामध्ये नाही हृदयामध्ये वाक्य टाका की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. तुमची जन्मोजन्मांची नर्मदा परिक्रमा सफल झाली. मी तुमच्याकरता काही केलेलंच नाहीये. इदम न मम, काही करावंच लागत नाही. मुफ्त का चंदन और घीस मेरे नंदन. आयुष्यामध्ये घरी सुद्धा इतके आनंदी राहा. घरी सुद्धा सगळ्यांचे लाड करा की तुमच्याकडे बघितलं ना की माणसाला प्रसन्नता वाटली पाहिजे. तुमच्याकडे बघितल्यानंतर माणसाला वाटायला पाहिजे की सगळं वैभव आपल्याकडे आहे. आणि गुरु म्हणून सांगतो साफादारी आहे. आलतूक पालतूक गुरु नाही केला, तुम्ही महागुरु केलाय. आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. परमार्थ सबळ करा, संसार आपोआप सबळ होईल. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हे हृदयामध्ये घेऊ, नर्मदेमध्ये खूप डुब्या मारू. प्रत्येक आपल्यामध्ये जेवढे दुर्गुण आहे तेवढ्या उड्या मारा. असं प्रमाणे 108 संपून झाले. 111 उरावरती घेऊन आलाय. जेवढ्या मारता येतील तेवढ्या मारा. एखादी कमी पडली तरी चालेल, पण नम्र व्हा. आयुष्यामध्ये नम्र व्हा. नर्मदे जायचं पुढे आपण.